नमस्कार मित्रांनो, अमेरिकेतील शेअर बाजार भयानक पडला आहे, पण भारतातील बाजार मात्र जरा देखील हादरलेला नाही. असं का? आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय बाजार स्थिर ठेवणारी 4 मोठी कारणं. कारण 1. बाजाराची रचना वेगळी. अमेरिकेतील घसरण मुख्यतः AI टेक कंपन्यांमुळे झाली. एनव्हिडिया, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट यासारख्या कंपनीमध्ये मोठी विकवाली. भारतात मात्र अशा मोठ्या AI प्रोडक्ट कंपन्या नाही. IT सेक्टर प्रमुख सेवा आधारित आहे, म्हणून US मधील टेकचा थेट परिणाम भारतावर पडला नाही. कारण 2. FPIचे भारताकडे आकर्षण वाढलं. सध्या विदेशी गुंतवणूकदार AI स्टॉकमधून बाहेर पडत आहेत, पण तुलना केली तर भारत दक्षिण कोरिया व तैवानपेक्षा जास्त स्थिर दिसतो. त्यामुळे FPI भारतात परत येण्याची शक्यता अधिक. ही बाजारासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. कारण 3. भारतीय मार्केटचे व्हॅल्युएशन स्थिर. US आणि इतर इमर्जिंग मार्केटच्या तुलनेत भारताचे व्हॅल्युएशन फार महाग नाही, म्हणजेच मार्केट फार ओव्हर रेटिंग नाही. त्यामुळे मोठी गडबड होण्याचा धोका नाही. भारतातील कंपन्यांचे फंडामेंटलही चांगले आहे, यामुळे बाजारात स्थिरता दिसते. कारण 4. भारतीय गुंतवणूकदारांचा मजबूत पाठिंबा. भारतातील मोठी ताकद म्हणजे SIP, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, रिटेल गुंतवणूकदार. FPI थोडी विक्री करत असली तरी भारतीय गुंतवणूकदार मार्केटला सपोर्ट देत आहे. सणासुदीमुळे ऑटो, MFCG, कन्झ्युमर गुड्स यांसारख्या सेक्टरमध्ये चांगली मागणी याने बाजार टिकून आहे. तर मित्रांनो, अमेरिकेतील बाजार कोसळला असला तरी भारत शांत आहे. हे आहे मुख्य 4 कारणं. मार्केट स्ट्रक्चर वेगळं, FPI, इंटरनेट चांगले, व्हॅल्युएशन आणि मजबूत घरेलू गुंतवणूक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्की करा. कॉमेंटमध्ये लिहा आपल्या भारतातील बाजाराचा पुढचा ट्रेंड कसा वाटतो.